मी छत्रपती शिवरायांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाबाई यांच्याविषयी 4 शब्द बोलणार आहे. इसवी सन 1606 आठवले की आपल्याला आठवतो तो छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास. पण शिवजन्मपूरचा इतिहास त्याहूनही भयानक होता. तब्बल 300 ते 350 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्यात होता. खरं तर आज आपण खूप सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहोत. जरा विचार करून बघा. समजा वीज नसती तर रस्ते, फोन मोटारी नसत्या, वर्तमानपत्रे नसती, नुसती कल्पना केली तरी ती आपल्याला सहन होणार नाही. त्या काळी हे काही नसताना मच्छर जगत होती. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत ती रागत होती, झगडत होती. अन्याय आणि अत्याचाराशी परकीय शत्रूंनी आक्रमण केले. भयंकरी रात्र येथे थैमान घालत होती. अशातच एक मानवाची वाट बघत होती. या अंधाराला भेदून दूर महाराष्ट्र प्रकाशाची किरण पसरणारी, आनंदाची वीज चमकणाऱ्या तेजस्वी सूर्याच्या शत्रूच्या हुकूमशाहीने आणि अत्याचाराने त्रस्त झाले तिला सुखी समृद्ध करण्यासाठी एक भोळी आशा तिडली होती. त्यांच्या हर हर महादेव या गर्जनेने शहरीचा ऊर अभिमानाने भरून आला होता. रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झडणाऱ्या परकीयांचा अन्याय अत्याचाराला महाराष्ट्रातून जमीनदोस्त करणारा ध्येयवादी राजा आई जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. पण शिवरायाचे आपोआपच घडले नाही. त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या जिजाऊ. त्यांची तपस्या, त्यांनी झेललेले हाल, अपेष्टापती, महिने लढाईवर असताना बाळशिपाचे संभाळ केले. नुसतं संभाळच केलं नाही तर त्याला इतर गोष्टी पारंगत करत. अनेक महापराक्रमी पुरुषांची त्यांच्या अंगात बळ निर्माण केलं. मन घट्ट बनवलं, शरीर दणकट निगर घट्ट बनवलं. आपली राय कांताला काय, तिच्यावर होणारे निरपराध लोकांची जाणारे बळ, या सर्व गोष्टींची जिजाऊंनी शुभाला जाणीव करून दिली. आजच्या माया बघितल्या तर आपल्याला कळून येईल. मुलाला थोडं खर्चलं तरी त्याला खूप खूप जातं. पण त्या जिजाऊने राजपुत्र म्हणून त्याला राजवाड्यात जपून ठेवला नाही, तर सामान्य जनतेत मिसळायला शिकवलं. म्हणून आई जिजाऊ थोड्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्याचे राजा झाले. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.